घेऊन टाका सुट्टी, जाऊ द्या. चला लक्ष द्या, बेसिक पासून सुरू करूया. इंग्लिश शिकण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? अगेन तुम्हाला सांगतोय, आपण जे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, व्हर्ब आणि कॉम्प्लिमेंट जे बघितलं होतं ते तर झालंच, पण परत लँग्वेज कशी तयार होत असते, कोणतीही भाषा कशी तयार होते हे आपण बघूया आज. सिम्पली थोडंसं फास्ट मध्ये बघतो, कारण व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड आहेत युट्यूबला. ऑलरेडी मी टाकलेले आहेत व्हिडिओज, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट मध्ये घेतोया. फास्ट मध्ये असतं नाही की तुम्हाला समजणार नाही, असं सगळं समजेल तुम्हाला, निवांत राहा. बघा, कोणती भाषा तयार होण्यासाठी काय लागतं? आपण जे मराठी बोलतो तर मराठी कशाच्या बेसवर बोलतो आपण? अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम हा क ख ग घ च छ काय जे असेल ते याच्यावरच बोलतो की नाही आपण. म्हणजे काय, हे अक्षर आहेत, हे काय आहेत, मूळ अक्षर आहेत, मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? अल्फाबेट. इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला आपण? अल्फाबेट म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणणार आता बघूया आपण लगेच. आता एक सिंपल सांगतो तुम्हाला, लँग्वेज कशी तयार होते. बघा, सगळ्यात पहिले लेटर्स असतात. बघा काय असतं? लेटर्स. लेटर्स म्हणजे काय? लेटर्स म्हणजे काय, जे आपण मराठीमध्ये बघतो. मराठी भाषेचं बोलू आपण थोडस. आवाज येत नाही म्हणजे माझाच येत नाही की कोणाचाच येत नाही? थोडस नेटवर्कचा शोध घ्या. तुम्ही लोक नेटवर्क नसल्यामुळे तसा प्रॉब्लेम येतोय. काही काही लोक सर क्लासच चालत नाही. सगळ्यांचा चालतो. तुमच्याकडे काही इश्यू असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. तो इश्यू मी सॉल्व्ह करून देणार नाही. तुमच्याकडे टावर मी उभं करून देऊ शकत नाही. ठीक आहे, त्या टावरकडे तुम्हाला बघावं लागेल आहे की नेटवर्क, तुम्हाला ते शोधायचंय. लक्ष द्या, भाषा आपण मराठी घ्या, मराठीचा बेस कुठे असतो? अ आ इ ई किंवा क ख ग घ हा बेस आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? अक्षर म्हणतो, मूळ अक्षर म्हणतो. ते अक्षर म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण लेटर. एक अक्षर असेल तर लेटर, जास्त असतील तर लेटर्स. अशा अक्षरांना एकत्र आणलं तर एक सिंपल एखादं घेऊ आपण, की रोहित, रोहित माझा मित्र आहे. काय बोललो? रोहित माझा मित्र आहे. लक्ष द्या, अरे बाबू इसको ठीक से रखना पहिले. लक्ष द्या, रोहित माझा मित्र आहे. आता याच्यामध्ये कसं कसं बनलं बघा. हे काय, हे पूर्ण एक वाक्य आहे, ही एक भाषा आहे मराठी, हे पूर्ण वाक्य. बाबू लक्ष द्यायचे, बाबू म्हणतो सर लक्ष द्यायचे, इकडे लक्ष द्यायचे. बघा, हे काय, ही एक भाषा आहे, हे एक वाक्य आहे, सेंटेन्स. कसं बनलं? हे असं बनलं बघा. आवाज कमी येतोय का? आवाज क्लिअर आहे का माझा? मला प्लीज एकदा क्लिअर करून द्या सगळ्यांनी. मी परत लक्ष देत नाही कमेंट्स कडे. मग आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे का? सगळ्यांनी आपला कॅमेरा सुरू करायचा आहे. कॅमेरा कोणी बंद ठेवू नका. आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे का? रेकॉर्डिंग स्क्रीन वगैरे सगळी क्लिअर दिसते का? सगळ्यांनी कॅमेरा सुरू करायचा आहे. कॅमेरा कोणाचा बंद नकोय. क्लिअर आहे सगळं? ओके. लक्ष द्या आता, खूप सोपं आहे. राजवीर कोण आहे? राजवीर बेटा कॅमेरा सुरू करायचा. सोहम ढहाके प्लीज कॅमेरा सुरू करा, तुमचा पहिला दिवस आहे. चला लक्ष द्या, लक्ष द्या सर इकडे. आता बघा, रोहित माझा मित्र आहे, हे काय पूर्ण वाक्य आहे, हे पूर्ण वाक्य आहे. आता हे वाक्य फोडून जर बघितलं आपण की तयार कसं झालं, मराठीमध्ये बघतो आपण, नंतर इंग्लिशमध्ये बघू आपण कसं होत असतं. तर कसं झालं बघा, रोहित साठी आपण र वापरलो. र काय, एक अक्षर आहे, त्याला आपण काना दिला, एक मात्रा दिला. हे काय झालं? हे स्वर म्हणतो आपण याला. काना मात्रा असेल, स्वर असतो. स्वरांचं काम तेच राहतं. अ आ म्हणजे काय, काना. ए म्हणजे मात्रा. हे काम त्यांचं राहतं. काना मात्रा म्हणजे काय, या ठिकाणी आपण स्वरांचा वापर केला. आणि हे जे र आहे हे व्यंजन आहे. बघा लक्ष द्या, जे आपण अ आ ई असं राहतं, आणि खाली राहतं क ख ग क ख ग घ, अशा प्रकारे राहतं ना. तर हे काय आहेत? हे खालचे व्यंजन आहेत. वरती जे आहेत ते स्वर आहेत. हे वरती किती? 14 आहेत. मराठीमध्ये आपण म्हणतो ना 12 खडी, आता 14 खडी झालेली आहे. 12 खडी पहिली होती, आता 14 खडी आहे. त्याला ऍ आणि अ हे दोन अक्षर जोडले गेले, दोन स्वर हे जोडले गेले, त्याच्यामुळे 14 झालेत. आता 12 खडीचं मिळत नाही, 14 खडीचं मिळतं. कोणतरी माईक सुरू केलाय भाऊ, माईक बंद करायचा. माईक बंद ठेवा प्लीज, माईक सुरू नका करू. काही प्रश्न असेल तर विचारू शकता, पण सध्या काही प्रश्न नाहीये तुम्हाला, कारण सुरुवातच झाली आताच. तर कोणी माईक सुरू करू नका. जेव्हा प्रश्न असेल तेव्हा बिंदास सुरू करायचा आणि प्रश्न विचारायचा. पण नेटवर्क नाही, तुमचा आवाज येत नाही, स्क्रीन दिसत नाही, हे प्रश्न मला विचारू नका, कारण हे नेटवर्कचा इश्यू तुमच्याकडे. सरळ सरळ तर लक्ष द्या आता. तर हे काय आहेत? हे र व्यंजन आहे, या खालच्या क च्या या घरात येतं. त्यानंतर हे काय, काना मात्रा म्हणजे हे स्वर असतात. बघा इथे पण जे दिसते वेलांटी, तुम्हाला पहिली वेलांटी, वेलांटी म्हणजे काय, ई.
जे असतं हे म्हणजे काय, स्वरांचा वापर करतो आपण. स्वरांचा वापर कुठे असतो, काना, मात्रा, उकार, वेलांटी हे देण्यासाठी स्वरांचा वापर आपण करतो. ठीक आहे. तसं हे ह सुद्धा काय आहे, हे एक अक्षरच आहे. हे त सुद्धा एक अक्षर आहे. हे म झ हे अक्षर आहे. म त्र अ हे ह हे जे काय ना हे अक्षर आहेत. इथून हे वाक्य बनलेलं आहे. मग इंग्लिशमध्ये पण असं काहीतरी असलं पाहिजे. मग ते काय असतं बघूया आपण. लक्ष द्या. इंग्लिशमध्ये काय राहतं, ए बी सी डी राहते. ए पासून झेड पर्यंत राहतात. मग ते काय असतात, हे लेटर्स आहेत बघा. आणि जेव्हा आपण ह्या लेटर्सना एकत्र आणतो, या ए बी सी डी या सगळ्यांना एकत्र आणतो, जेव्हा आपण याची 2 2 3 3 4 बनवतो, जसं की आता मी म्हटलं रोहित, तर लक्ष द्या, रोहित इज माय फ्रेंड. बघा लक्ष द्या, रोहित इज माय फ्रेंड हेच वाक्य झालं इंग्लिशमध्ये. रोहित माझा मित्र आहे आणि रोहित इज माय फ्रेंड. याच्यामध्ये काय झालं, रोहित जे म्हटलो आपण काना मात्रा, आता बघा हे र काय झालं, र काय झालं, हे व्यंजन झालं, हे काय झालं, कॉन्सोनंट झालं. त्याच्यामध्ये आपण ओ लावला, बघ हे अक्षर जोडले की नाही आपण, हे आर ओ एच आय टी हे अक्षरच जोडले आपण, लेटर्सच जोडले. लेटर्स जोडून काय तयार झालं, एक शब्द तयार झाला. हा शब्द तयार झाला. हा पण लेटर जोडून एक शब्द तयार झाला. हा माय सुद्धा हा 2 लेटर्सना जोडून एक शब्द निर्माण झाला. इथे सुद्धा फ्रेंड्स हा जो आहे ना, हा तुम्हाला हा सुद्धा एक शब्द तयार झाला. म्हणजे काय झालं, जेव्हा लेटर्सना आपण एकत्र आणतो, लेटर्सना आपण जेव्हा अरेंज करतो, तेव्हा वर्ड्स तयार होतात. काय होतं, शब्द तयार होतो, वर्ड तयार होतो. काय असतो मग त्याला, काय म्हणतो आपण, वर्ड्स. वर्ड्स बघा मराठीमध्ये पण लिहून देतो. याला म्हणतो आपण अक्षर, याला काय म्हणतो आपण, अक्षर म्हणतो. याला काय म्हणतो आपण, शब्द. शब्द म्हणजे ज्यावेळेस आपण लेटर्सना एबीसीडी ला अरेंज करतो, जवळ आणतो, तो पहिला त्याचा शब्द तयार होतो, म्हणजे त्याला वर्ड म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आणि ज्यावेळेस या वर्ड्सना एकत्र आणतो तेव्हा, आता बघा हे वर्ड्स एकत्र आणले, रोहित इज माय फ्रेंड, हे पूर्ण एक काय झालं, हे पूर्ण एक वाक्य तयार झालं. एक पूर्ण काय झालं, वाक्य तयार झालं. वाक्य म्हणजे काय, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, बघा वर्ड्सना एकत्र आणलं, ह्या वर्ड्सना एकत्र आणलं किती, 1 2 3 4, 4 वर्ड्सना एकत्र आणलं, एक वाक्य तयार झालं. इथे काही की दोन दोन शब्दांचे सुद्धा वाक्य असतात, काही की 4चे असतील, काही की 40चे पण राहतील. मग हे काय झालं, एक वाक्य तयार झालं. मग ज्यावेळेस वर्ड्स एकत्र आणतो, त्यावेळेस काय तयार होतं, वाक्य. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेंटेन्स. काय म्हणतो आपण, सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य. वाक्य असं तयार होतं. आणि ज्यावेळेस आपण असे वाक्य 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 जोडत चालतो, रोहित माझा मित्र आहे, तो माझ्या शेजारी राहतो, तो आणि मी सोबतच राहतो, आम्ही एकाच शाळेमध्ये शिकलो होतो, काय जे असेल, ही जेव्हा आपण हे वाक्य 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 एकत्र आणतो, ती एक भाषा तयार होते. काय तयार होतं, भाषा तयार होते, ती एक लँग्वेज राहते. मग जेव्हा सेंटेन्स ना एकत्र आणतो, त्यावेळेस काय तयार होतं बाबू, लँग्वेज. लँग्वेज भाषा तयार होते. म्हणजे काय, भाषा. म्हणजे भाषा तयार करण्याचा बेस कुठे आहे, लेटर्स. लेटर्स समजले पाहिजे पहिले. लेटर्स समजल्यानंतर लेटर्स आपण एकत्र आणणार, आणि एकत्र आणल्यानंतर आपण वाक्य तयार करणार, आणि नंतर हे वाक्य एकाला एक जोडून जोडून आपण काय करणार, मग लँग्वेज तयार करणार. ती भाषा शिकायची आपल्याला. इथपर्यंत पोहोचायचंय आपल्याला. इथपर्यंत पोहोचायचं म्हटल्यावर सुरुवात इथून करावी लागेल. सरळ इथे आपण जाऊ शकत नाही, इथून सुरुवात करायची. तर मग आता इथून सुरुवात करू आपण आज, लेटर्स पासून. ठीक आहे. तर लेटर्स कसे असतात ते बघूया आपण. आता एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला लोकांना सगळ्यांना, मला सांगा की इंग्लिशमध्ये अल्फाबेट किती असतात. चॅट बॉक्स मध्ये सांगायचं सगळ्यांनी, चॅट बॉक्स मध्ये सांगा प्लीज. 26 26 5 1 26 26, प्रत्येकाने, एव्हरीबडी, प्रत्येकाने आन्सर द्यायचं आहे, प्रत्येकाने टाकायचंय 26. क्या बात है, नया है वो 26. व्हेरी गुड. प्रत्येकाने टाकायचंय, प्रत्येकाने टाकायचंय बेटा. बेटा, बेटाचे पप्पा, बेटाची मम्मी, सगळ्यांनी टाकायचे उत्तर. हा बघा, सुंदर, एकदम छान उत्तर देताय तुम्ही. काही लोक 26 म्हणतात, काही लोक 1 म्हणतात. ज्या लोकांनी 1 म्हटलं त्या लोकांनी बहुतेक माझा व्हिडिओ बघितला असेल युट्यूबला. मी व्हिडिओ टाकलेला आहे ना, तो व्हिडिओ बहुतेक बघितला असेल, आणि तो जुना व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करतो, तो व्हिडिओ. कारण तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे युट्यूबला, तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो. ज्या लोकांनी 1 म्हटलं त्या लोकांचं उत्तर बरोबर आहे. ज्या लोकांनी 26 म्हटलं हे उत्तर चुकीचं आहे. कसं सांगतो तुम्हाला मी, 26 21 म्हटलं कोणतरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर लक्ष द्या. तुम्हाला वाटेल सर 26 कसं काय हो, 1 कसं काय, आम्ही 26 शिकलो. शाळेमध्ये आपण तेच शिकलो ना. शाळेमध्ये जर चांगलं शिकलो असतो इथे कशाला आले असते तुम्ही, इथे लक्षात. तर चांगलं झालं तुम्हाला शिकवलं नाही, तुम्हाला शिकवलं नाही म्हणून माझं दुकान सुरू आहे इथे, लक्षात. तुम्हाला जर तिकडे शिकवलं असतं, तुम्ही माझ्याकडे कशाला आले असते.
अशा प्रकारे बघा. तर लक्ष द्या, अल्फाबेट एकच राहतो. अल्फाबेट कोणता? अल्फाबेट 26 लेटर. बरं ठीक आहे, अल्फाबेट एकच राहतो बेटा. लक्ष द्या, तुम्हाला फोटोज असतील इकडे, तो फोटोज तुम्हाला सरळ सरळ इथे रिफ्लेक्ट करतो मी. यहाँ पे है, अजून दुसरा असेल इथे पण आहे. ते काढून टाकायचंय मोहित, काहीच ठेवायचं नाही याच्यामध्ये. काय गरज नाही, काही बॅच संपलेल्या त्याच्यातल्या ना, सगळं काढून टाकायचंय. फक्त पीपीटी ठेवायच्या काय ज्या असतील त्या. असू द्या, इकडे घेऊ आपण एखादं. चला असू द्या, काही हरकत नाही. बघा, ऑलरेडी लिहिलेलं आहे. आता लक्ष द्या, सिंपल सिंपल समजून घ्या, जास्त काही लिहित नाही आणि तुम्हाला काही कन्फ्युज करत नाही, कारण भरपूर शिकायचं आजच्या आजच आपल्याला. बघा, ए पासून झेड पर्यंत हे काय आहे? आता आपण याला अल्फाबेट म्हणत होतो. अल्फाबेट आहेत बरोबर आहे, पण लक्ष द्या अल्फाबेटचा अर्थ काय होतो. अल्फाबेट म्हणजे काय? अल्फाबेटचा अर्थ होतो वर्णमाला. काय होतो? वर्णमाला. बाबू लक्ष द्यायचे, अल्फाबेटचा अर्थ होतो वर्णमाला. आता लक्ष द्या, एक वर्ण म्हणजे काय असतं? इंग्लिशमध्ये लेटर्स म्हणजे सॉरी, मराठीमध्ये वर्ण म्हणतात, इंग्लिशमध्ये लेटर्स म्हणतात. काय म्हणतात? लेटर्स. लेटर्स म्हणजे काय? हे वर्ण आहेत, हे जास्त वर्ण आहेत, त्याला लेटरच म्हणू आपण फक्त. कारण एक लेटर असेल तर एक वर्ण म्हटलं तर म्हणजे काय, याला आपण म्हणतो ना की ए जर असेल तर ए म्हणजे काय? हा एक लेटर आहे. आता बघा, हे पण एक लेटर आहे. आपण याला काय शिकलो शाळेमध्ये असताना? कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर. याला आपण कॅपिटल अल्फाबेट, स्मॉल अल्फाबेट असं शिकलो का? शाळेमध्ये असताना आपण काय शिकलो? कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर. हे सुद्धा कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर, बरोबर की नाही? असं शिकलो. याला आपण अल्फाबेट नाही शिकलो. लक्ष द्या, ए हा काय? लेटर आहे, म्हणजे वर्ण आहे. हा ए सुद्धा एक लेटर आहे, वर्ण आहे. हा पण बी एक वर्ण म्हणजेच लेटर आहे. मग आता काय शिकायचं आपला, की अल्फाबेट म्हणजे काय असतं? तर वर्णमाला असतं. काय असतं? वर्णमाला. वर्णमाळ म्हणा किंवा वर्णमाला म्हणा. आता बघा, वर्ण म्हणजे काय? लेटर. सर लक्ष द्या, इकडे इकडे बघू नका. वर्ण म्हणजे काय? लेटर. आणि माला म्हणजे काय? माळ. हार म्हणतो आपण त्याला, फुलांचा हार वगैरे म्हणतो ना आपण, तसा हार हा जो आहे ना, वर्णमाला म्हणजे वर्णांचा हार आहे हा. माळ एक, माळ म्हणजे काय? चेन एक, साखळी एक. या वर्णांची साखळी असते. याच्यामध्ये किती आहेत? हे 26 वर्ण आहेत. 26 काय आहेत? आता ए सारखे किती आहेत? या ए सारखे किती आहेत सांगा बरं? ए सारखे किती आहेत? हे सगळे 26 आहे. मग ए हा वर्ण, हा आर सुद्धा वर्ण, आय सुद्धा वर्ण, सी, यू, व्ही, डब्ल्यू, हे जे सगळे आहेत ना, हे वर्ण आहेत. वर्णांची एक माळ तयार आहे. भाऊ लक्ष द्यायचे, वर्णांची एक माळ आहे. त्या वर्णांचा काय बनलेला आहे? ग्रुप बनलेला आहे. या सगळ्यांचा एक ग्रुप बनला, एक माळ बनली, एक हार बनला, एक टीम बनली. आणि या सगळ्या वर्ण माला जी हे जी आहे, याला म्हणतो आपण वर्णमाला. ए पासून झेड पर्यंत 26 वर्ण आहे त्याच्यामध्ये, आणि वर्ण जोडले एक माळ तयार झाली, आणि त्याला म्हणतो आपण वर्णमाला. एकच माळ आहे. किती आहे? एकच माळ आहे, एकच हार आहे, एकच हे आहे. म्हणजे काय? हा अल्फाबेट पूर्ण एक असतो. हा ह्या ए पासून झेड पर्यंत जेवढा ग्रुप आहे ना, हा जो पूर्ण ग्रुप दिसतोय तुम्हाला, गँग दिसते, या पूर्ण ग्रुपलाच म्हणतो आपण अल्फाबेट. ए पासून झेड पर्यंत जेवढे 26 लेटर्स आहेत, या लेटर्सचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण अल्फाबेट. मग ग्रुप किती आहेत? एकच आहे. एका ग्रुपमध्ये 26 लेटर्स आहेत. समजून घ्या, 26 काय आहेत? लेटर्स आहेत. हा एक ग्रुप, ए पासून झेड पर्यंत एक ग्रुप, आणि या ग्रुपमध्ये असलेले 26 लेटर्स. तुम्ही काय म्हटले? अल्फाबेट 26 आहे. अल्फाबेट 26 आहे का? अल्फाबेट एकच आहे. अल्फाबेट म्हणजे काय? वर्णमाला, माळ आहे ती, एक माळ, एक अल्फाबेट. एका अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स आहेत. इथे चुकतो आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. जसं की आपण म्हणतो की लहानपणापासून तेच शिकवलं ना, 26 अल्फाबेट आहेत. आपण पण हो म्हटलो, सरांनी पण तेच शिकवलं, त्यांना पण कोणतरी शिकवलं असेल, त्याच्यामुळे आपण पण तेच म्हणतो, आणि आपण पण पुढे तेच शिकवतोय. आपण लहान मुलांना तेच शिकवतो आपल्या घरी.
की 26 अल्फाबेट असतात बेटा? 26 नसतात. अल्फाबेट एकच राहतं. एका अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स राहतात. याला लेटर्स म्हणायचे. लेटर्स म्हणजे काय? अक्षर. ए अक्षर आहे, हे एम अक्षर आहे, हे झेड डब्ल्यू हे सगळे अक्षर आहेत. हे 26 अक्षर आहेत. येते लक्षात? अशी अक्षर आहेत. आता याच्यामध्ये वॉवल्स किती आहेत? चॅट बॉक्स मध्ये सांगा. वॉवल्स सगळ्यांना माहिती आहे. वॉवल्स किती आहेत? 5 आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. कोणते? ए ई आय ओ यू. बघा, ए ई आय ओ यू हे काय आहेत? हे वॉवल्स आहेत. वॉवल्स म्हणजे काय? स्वर. आणि आताच सांगितलं स्वरांचं काम काय असतं. आता काही वेळेस काय होतं, शाळेमध्ये काय शिकवतात? स्वरांचं काम काय बेटा? आर्टिकल लावण्याचं काम आहे. शिकवतात ना. सॉरी बरं का. आर्टिकल यूज करण्यासाठी स्वरांचं सांगतात तिथे की स्वर लागतो त्यासाठी. म्हणजे काय? जर समजा मला म्हणायचं एलिफंट, एलिफंट, तर एलिफंटच्या अगोदर बेटा ॲन लावायचं. हेच शिकवलं की नाही आपल्याला? अम्ब्रेला असेल ॲन लावायचं, ऍपल असेल ॲन लावायचं. मग काय म्हणतात की ई आल्यामुळे ॲन लावला आपण. असं शिकवलं आपल्याला की ई पासून सुरुवात झाली म्हणजे ए ई आय ओ यू पासून सुरुवात झाली तर ॲन लावायचं असं शिकवतात. असं होत नसतं. या ए ई आय ओ यू चा अर्थ हा नसतो. आर्टिकल ठरवणे हा नसतो. ए ई आय ओ यू चा अर्थ आर्टिकल ठरवणे नसतो. ए ई आय ओ यू चा अर्थ असतो काना मात्रा उकार वेलांटी देण्याचा. स्वरांचं काम तेच असतं. कुठे काना द्यायचा, कुठे वेलांटी द्यायची, कुठे उकार द्यायचा, कुठे पहिला उकार, कुठे दुसरा उकार. कधी पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, एक मात्रा, दोन मात्रे, एक काना, दोन काने. दोन काने असतात का मराठीमध्ये? मला काही माहिती, एवढं काही आयडिया नाही मला. पण असं असतं बघा. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी मराठीमध्ये थोडासा हात टाईट आहे माझा, जसा तुमचा इंग्लिशमध्ये. तर बघा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी स्वर तेच डिफाईन करतो पूर्ण, की कुठे काना द्यायचा, कुठे मात्रा द्यायचा, कुठे वेलांटी, कुठे उकार द्यायचा. अशा प्रकारे कसं, जर समजा आपण ए बघितलो, ए म्हणजे काय? काना आहे. ए म्हणजे काय? काना आहे. आता काना द्यायचा असेल तर आपण एचा वापर करतो. ई असेल म्हणजे आपण जेव्हा मात्रा द्यायचा तेव्हा ईचा वापर करतो. जेव्हा आपण वेलांटी द्यायची पहिली त्यावेळेस आपण आयचा वापर करतो. ओ म्हणजे काय? ओ म्हणजे ज्यावेळेस आपण काना मात्रा असेल त्यावेळेस ओ वापर करतो. किंवा डबल ओ असेल तर मग दुसरा उकार असतो. अशा प्रकारे तो यू असेल, यू म्हणजे काय? उकार पहिला. हा पहिला उकार. हा एक काना मात्रा राहू शकतो किंवा याला आपण दुसरा उकार सुद्धा म्हणू शकतो. ही पहिली वेलांटी झाली आणि डबल ई असेल तर दुसरी वेलांटी पण असते. बघा दुसरी वेलांटी अशीच आहे ना. ई म्हणजे दुसरी वेलांटी सुद्धा आणि मात्रा सुद्धा राहतो. ए म्हणजे काय? काना. अशा प्रकारे जे राहतं, अशा चायनीज भाषा वाटते की नाही? बघा लक्ष द्या. तर अशा प्रकारे सगळ्याचं काम असतं. ह्या ए ई आय ओ यूचं काम काय असतं? काना मात्रा वेलांटी उकारचं काम असतं. आर्टिकल ठरवण्याचं काम नसतं बिलकुल. डोक्यातून काढून टाका ते, की ई आलं की अल्फाबेट ॲन लवकान, ओ आलं की हे लवकान, ते काही नसतं. साऊंडवर सगळं राहतं. परफेक्ट करून देणार, बिलकुल काळजी करू नका. चला ठीक आहे. समजते का जरा जरा? समजते का जरा जरा तुम्हाला? काही अडचण तर नाही ना? काही अडचण असेल तर मला सांगू शकता. ठीक आहे. तर लक्ष द्या. वॉवल्स किती आहेत? 5 आहेत. आता कॉन्सोनंट्स किती आहेत सांगा बरं? चॅट बॉक्स मध्ये सांगा कॉन्सोनंट्स किती आहेत. आता लिहिलं म्हटल्यावर तुम्ही सांगणारच आहे. पण तरी सांगा, करा प्रयत्न. कॉन्सोनंट्स किती आहेत? करा प्रयत्न. कॉन्सोनंट्स किती आहेत? आवाज क्लिअर नाही. आवाज एवढा जर क्लिअर असता माझा तर मी अरिजित सिंग असतो ना. तर लक्ष द्या. 20. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे. थोडस खासी बघा, त्याच्यामुळे आवाज मध्ये येत. बघ लक्ष द्या. 20 कॉन्सोनंट्स आहेत, 20 आहेत. शाळेमध्ये आपल्याला 21 शिकवलेले आहेत. लक्ष द्या. शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं? 21 कॉन्सोनंट शिकवले, बरोबर की नाही? शिकवले ना? तुम्ही ते बघून म्हटले असेल 20, किंवा काही लोकांनी व्हिडिओ बघितला असेल. हे जर लिहिलेलं नसतं तुम्ही म्हटलं असतं 21 असे म्हटले असते की नाही? म्हटले असते की नाही? खरं बोलायचं. हा, खोट बोलायचं नाही. लक्ष द्या. काय आहे? 20 कॉन्सोनंट्स आहेत. उरलेले सगळे कॉन्सोनंट्स म्हणतो आपण. उरलेले सगळे कॉन्सोनंट नसतात सर. लक्ष द्या. हा जो वाय असतो ना, याला सेमी वॉवल म्हणतो आपण. काय म्हणतो? सेमी वॉवल म्हणतो. म्हणजे हा हार्दिक पांड्या आहे. हा बॅटिंगही करतो आणि बॉलिंगही करतो. इथे लक्षात. म्हणजे हा काय? हा वेगळा आहे. आणि बाकी उरले सगळे काय आहेत? मग कॉन्सोनंट्स आहेत. मग किती आहेत? 20 कॉन्सोनंट्स, एक सेमी वॉवल आणि 5 वॉवल्स. इथे लिहून दिलंय बघा. वॉवल्स किती आहेत? 5 आहेत. कॉन्सोनंट्स किती आहेत? 20 आहेत. एक सेमी वॉवल आहे. सगळे मिळून 26 आहे. 26 काय आहेत? लेटर्स आहेत. 26 लेटर्स आहेत. अल्फाबेट एक. लक्ष द्या, आता परत सांगतो. तर आवाज येत नाही. फुल रेंज आहे माझ्याकडे. मोबाईलचा आवाज कमी असेल तुमच्या, मोबाईलचा आवाज वाढवा. लक्ष द्या. एक अल्फाबेट. अल्फाबेट एक. बाबू लक्ष द्यायचंय.
अल्फाबेट एक अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स आहेत. 26 अल्फाबेट नाहीयेत. 26 अल्फाबेट नाहीत. अल्फाबेट एकच आहे, म्हणजे वर्णमाला एकच आहे. माळ, हार, एक ग्रुप, एक गँग एकच आहे. टीम एकच आहे. त्या टीम मध्ये 26 प्लेयर्स आहेत. 26 काय हे प्लेयर्स आहेत, ए पासून झेड पर्यंत. त्या प्लेयर्सला काय काय म्हणतो आपण? कोणी बॉलर आहे, कोणी बॅट्समॅन आहे, कोणी फिल्डर आहे, असं आहे की नाही? तशा प्रकारे. तर मग याच्यामध्ये वॉवल्स असतात बघा, काही वॉवल्स असतात बघा. तुम्ही कबड्डी बघत असाल, डिफेंडर असतो एक, आणि एक मला वाटतं रेडर असतो, बरोबर ना? क्रिकेटमध्ये सुद्धा बॉलर्स असतात आणि बॅट्समॅन असतात. तशा प्रकारे सगळा सीन. त्याच्यामध्ये या 26 प्लेयर्स मध्ये कोणकोणते प्लेयर्स आहेत? वॉवल्स 5 आहेत बघा. 5 वॉवल्सची गरज आहे. दुसरे कोणते प्लेयर्स असणार? एक कॉन्सोनंट्स म्हणतो आपण या 20 प्लेयर्सना. ते 20 प्लेयर्स आहेत कॉन्सोनंट्स नावाचे. आणि एक प्लेयर जो आहे ना, तो खतरनाक हार्दिक पांड्या, तो सेमी वॉवल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? सेमी वॉवल. तर अशा प्रकारे हे 26 लेटर्स बनतात. 26 लेटर्स एकाच ग्रुपमध्ये. सर बाबू, बाबू लक्ष द्यायचं इकडे. बाबूचे पप्पा लक्ष द्या इकडे. बाबू पण शिकत नाही, तुम्ही पण शिकत. बाबूचे काय ना, काय सर तुम्ही काय ज्ञानेश्वर गोसावी? अहो सर, ते नंतर भांग पाडा त्याचा. त्याला नंतर तुम्ही हे करा. तुम्ही बघा, टाइमपास सुरू आहे. गोसावी साहेब, टाइमपास सुरू आहे, काय असं करता? अहो काहीच होणार नाही मग. पहिलं जर समजलं नंतर बोर जातो बरं क्लास. पहिलं समजलं नाही तर नंतर मग खूप कठीण जातो. तुम्हालाच, मला काय नाही. तुम्ही तर पुढच्या बॅचला माझ्या परत येणारच आहे. आपली भेट सतत होत राहणार. आता तुम्ही जर हा क्लास चांगला केला तर आपली भेट होणार नाही परत. पण हा क्लास जर तुम्ही मन लावून केला नाही तर आपली भेट सतत होत राहणार आहे. पुढची बॅच पण तुम्ही जॉईन करणार आहे. ठीक आहे? तर पुढची बॅच जॉईन करू नका. मला विनाकारण पैसे देऊ नका. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या लोकांनी टाइम पण वेस्ट करू नका. ह्याच क्लासमध्ये पूर्ण शिकून घ्या. ठीक आहे? समजलं? थोडं थोडं सगळं म्हणत नाही. सगळं समजत नसतं एकदमच. हळूहळू करता करता समजतं. हे समजलं का मला सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये येस और नो. चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा किंवा नो म्हणा. नसेल समजलं तर विचारायचं परत. सगळं समजावून सांगतो. हा, तो पण ऐकू द्या सर, त्याला पण ऐकू द्या. पण ते फक्त डिस्टर्ब नका होऊ. नाही तो पण डिस्टर्ब, तुम्ही पण डिस्टर्ब. व्हेरी गुड, क्या बात आहे. नो म्हटलं रिंकूजी. अरे रिंकूजी, तुम्हाला नेटवर्क नाही ना? हा. रिंकूजी, तुम्हाला आवाज येत नाही, मग कसं होईल बघा, मला सांगा. रितेश, काय प्रश्न आहे बेटा? रितेश, माईक सुरू करायचं. रितेश, रितेश, ओ रितेश देशमुख. रितेश, माईक सुरू कर बेटा. माईकच ऑप्शन माहितीये का? कुठे रितेश? रितेश बाळा, माईक सुरू करायचं आणि विचारायचं काय नाही समजलं. मला समजलं पाहिजे काय नाही समजलं. नाही तर नाही समजलं, हे कसं समजेल मला? माईक सुरू करायचं बघा आणि विचारायचं मला काय नाही समजलं. मी सगळं सांगतो. तुमचे प्रश्न सगळं सॉल्व्ह करण्यासाठीच उभा आहे मी. ठीक आहे? तुमचे प्रश्न जर सॉल्व्ह झाले नाही तर काही फायदा नाही. येतं लक्षात? अशा प्रकारे. चला ठीक आहे. तर समजलं जवळपास सगळ्या लोकांना समजलं. काही लोकांना समज नसेल, नेटवर्कचा इश्यू असेल, काहीतरी इश्यू असेल, तसं काही होत नसतं, कारण खूप सोपं आहे. बेसिक आहे खूप जास्त. बघा बरं मॅडम, झालं का नाही बेसिक आपलं? अल्फाबेट म्हणजे एबीसीडी शिकतोय की नाही आपण? एबीसीडी पासून शिकतोय. म्हणा मग. ए फॉर ऍपल. म्हणा म्हणा बरं. बी फॉर बॉल. असं शिकायचं ना आपल्याला. येते लक्षात? तर अशा प्रकारे सगळा सीन आहे. आता इथून जो आपण पुढे आता की हे लेटर्स जोडायचे आपल्याला, जोडण्यासाठी परत तीच मेथड आपली कोणती? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, व्हर्ब आणि कॉम्प्लिमेंट. आता बघू आपण कॉम्प्लिमेंट कसा असतो. मुद्दा म्हणून घेतला आज या सुरुवातीलाच. वावल्स म्हणजे स्वर. येस येस, वावल्स म्हणजे स्वर बेटा. वावल्स म्हणजे स्वर. आणि बेटा नाही सर, वावल्स म्हणजे स्वर, कॉन्सोनंट्स म्हणजे काय? व्यंजन. आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणतो ना. बघा, वावल्स म्हणजे काय? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आय, ओ, औ, अम, आ, ऍ आणि ऑ. अशा प्रकारे हे जे आहेत ना, वावल समजून घ्या मराठीमध्ये. आणि बाकीचे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ड, ब, ड, कॉन्सोनंट्स. येते लक्षात? तर अशा प्रकारे काय आहेत ते? कॉन्सोनंट्स आहेत. आणि येते लक्षात? हे सेमी वावल काय? हे य.
जे म्हणतो ना आपण मराठीमध्ये य, हे वाय जे असतं ना हे य राहतं बघा. ठीक आहे, हे काय हे सेमी वावल म्हटलं त्याला अशा प्रकारे. आणि लेटर्स म्हणजे काय, अक्षर, अल्फाबेट म्हणजे वर्णमाला, अशा प्रकारे सगळ्या सीन. जायचं पुढे आता, जायचं पुढे थोडस बघायचं पुढचं. कॉम्प्लिमेंट का म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट कशासाठी घ्यायचं असतं. आपण काय बघितलो, सब्जेक्ट बघितलो, काय बघितलो आपण, सब्जेक्ट बघितलो, नंतर आपण हेल्पिंग वर्ब बघितलो, काय बघितलं हेल्पिंग वर्ब, नंतर आपण वर्ब सुद्धा बघितलं थोडक्यात काय असतात वर्ब्स, आणि आता काय बाकी आहेत, आता कॉम्प्लिमेंट बाकी आहे. पण तुम्ही लोक याला कॉम्प्लिमेंट नाही शिकले, तुम्ही लोक काय शिकले, याला ऑब्जेक्ट शिकले. शाळेमध्ये असताना ऑब्जेक्ट शिकवलं आपल्याला, इथे चुकी झाली आपली थोडीशी, आपली म्हणजे सरांकडून झाली असेल कदाचित, न कळत झाली असेल, कोणत्या टीचरला नाव ठेवणार नाही काही नाही आपण, सरांनी पण त्यांनी कुठून तर शिकले, त्यांना पण शिकवलं पहिलं आणि त्यांनी तसं शिकवलं, त्यांचं पण ते चुकलेलं नाहीये. पण कॉम्प्लिमेंट घ्यायला पाहिजे, इथे ऑब्जेक्ट नसतो. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो आता कसं काय. तर लक्ष द्या, कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट मध्ये फरक आहे ते बघू आपण थोडक्यात, थोडक्यात बघूया. लक्ष द्या, त्यासाठी तुम्हाला छोटे छोटे वाक्य आले पाहिजे इंग्लिशचे, छोटे छोटे वाक्य तुम्हाला येतात ऑलरेडी. ते वाक्य जर आले तर तुम्हाला आजच समजेल की कॉम्प्लिमेंट का आणि ऑब्जेक्ट का नाही, इथे लक्षात. आता बघा आपण बघूया की ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ठीक आहे, आणि इकडे बघू आपण कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट दोन्हीचा फरक बघायचा आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय हो, लक्ष द्या, लक्ष द्या म्हणतोय, तुम्ही टाइमपास म्हणून क्लास करता राहो, असं असतं का. थोडं ध्यान लक्ष तर होते माझी, दुसरं काय नाही. मला काय करायचं, तुम्हाला आलं नाही आलं तर मला काय करायचं खरंच, तुम्हाला नाही जरी आलं तर मला काही फरक पडणार आहे का, काही फरक पडत नाही. पण मला असं वाटतं रिझल्ट यायला पाहिजे प्रत्येकाला, तुमची इच्छा अपेक्षा ज्या असतात ते पूर्ण व्हायला पाहिजे. नाही तर बाकी काय, आम्हाला 10-12 दिवस झाले का म्हणजे नवीन बॅच सुरू होते, पुन्हा 100 लोक, पुन्हा 100 लोक, काही किती 150-200 लोक राहतात, पाऊन 200 लोक राहतात. तुमची बॅच तर खूप छोटी आहे, 100 लोकांच्या पेक्षा कमी बॅच आहे, छोटीशी बॅच आहे, छोटं कुटुंब आहे, प्रत्येकावर लक्ष राहतं माझं, तुम्ही पण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि जर जास्त असते 150 पाऊन 200 असते तर मग लक्ष नसतं राहिलं. ठीक आहे, काय लिहिलं काही समजा ना बाबा. लक्ष द्या, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट लक्ष द्या. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे सिंपल, लक्ष द्या, आपण कोणत्याही गोष्टींना वस्तूंना ऑब्जेक्ट म्हणतो. पेन हा ऑब्जेक्ट आहे, पेन ऑब्जेक्ट आहे, माऊस ऑब्जेक्ट आहे, कीबोर्ड ऑब्जेक्ट आहे, हा बोर्ड ऑब्जेक्ट आहे, चेअर ऑब्जेक्ट आहे, ट्रायपॉड ऑब्जेक्ट आहे, कॅमेरा ऑब्जेक्ट आहे, पुढची एलईडी ऑब्जेक्ट आहे, एसी ऑब्जेक्ट आहे, फॅन ऑब्जेक्ट आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत टेबल ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणतो आपण याला. ऑब्जेक्ट म्हणजे काय समजून घ्या, सिंपल गोष्ट आहे की हालचाल होणारी गोष्ट. बघा, हालचाल, माईक बंद करा, होणारी गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट होय. ठीक आहे, होय. अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टींची, वस्तूंची, व्यक्तीची, पदार्थाची हालचाल होऊ शकते ते सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. हालचाल होणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑब्जेक्ट्स आहेत. माझी हालचाल होते की नाही, मी ऑब्जेक्ट आहे. या बोर्डची हालचाल होते का, सांगा बरं, बोर्डची हालचाल होते का. राहू शिकते जर काय म्हणता तुम्ही, लक्ष द्या. बोर्डची हालचाल होते का, होते का, होते, नाही नाही होते. मागे फक्त स्क्रू आहेत, काढले की निघालं, इथं लक्षात. नो म्हणू नका, बोर्ड स्क्रू काढले, त्याच्या मागे नट बोल्ट असतात, ते काढले की झाले ऑब्जेक्ट. म्हणजे हालचाल होऊ शकते. हालचाल होणारी गोष्ट स्वतःवरून असेल किंवा दुसऱ्यांच्या माध्यमातून असेल, ज्या गोष्टीची हालचाल होऊ शकते, होणारी गोष्ट म्हणजे होऊ शकते, त्या सगळ्या ऑब्जेक्ट आहेत. ज्याची हालचाल, तुमच्या घरची कार ऑब्जेक्ट आहे, टू व्हीलर ऑब्जेक्ट आहे, तुमच्या घरी जे रेफ्रिजरेटर आहे ते ऑब्जेक्ट आहे, तुमच्या घरी टीव्ही ऑब्जेक्ट आहे, मम्मी पप्पा ऑब्जेक्ट आहे, बेड ऑब्जेक्ट आहे, कर्टन्स ऑब्जेक्ट आहे, डोर ऑब्जेक्ट आहे, हे सगळ्या गोष्टी ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट काय नाही, तुमचं घर ऑब्जेक्ट आहे का, तुमच्या घराची हालचाल होते का, इकडून तिकडे नेऊ शकतो का आपण घराला, नाही नेऊ शकत, मग घर ऑब्जेक्ट नाहीये. बरं मला घराला सांगा, पण घेऊन तुमचं कॉलेज, घराला पण जर रस्त्यामध्ये घर येत असेल तर जॅक लावून पाठीमागे घेतात ना घर. हा ते आता झाले ते, पण आता तुम्ही आपल्या सहजासहजी करतात का कोणी, की सहजासहजी होतं कुठे, हा. आपल्या आसपास कोणी बघितलं की तुम्ही जॅक लावून उचललं घर नेलं कोणी, नाही. आता क्वचित क्वचित आता आलंय बघा कुठं, मला वाटतं कुठे सातारामध्ये कुठेतरी घर खाली गेलं तर त्यांनी जॅक लावून वरती उचललं, ते लिफ्ट केलं घर थोडस,
वरती गेलं आणि त्याला थोडंसं हाईट दिली तर असं त्या ठिकाणी झालं. आता बाहेर देशामध्ये लाकडी घरं जास्त आहेत, मग ते काय करतात, लाकडी घर जास्त असल्यामुळे सगळं उचलतात आणि दुसरीकडे नेऊन ठेवतात. असं चालतं. चीनमध्ये पण बऱ्याच तसं होतंय, पण आपल्याकडे ते अवेलेबल नाहीये सुविधा, त्यामुळे आपण त्या गोष्टींना काय म्हणणार, त्या गोष्टींना आपण सरसर कॉम्प्लिमेंट म्हणणार. म्हणजे सांगतो तुम्हाला मी लक्ष द्या, तुमचं कॉलेज आहे, ठीक आहे, घर झालं एवढंसं छोटंसं, मोठा बंगलो असेल तर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. अहो 2-4-5 रूमचं होऊ शकतं, तर मोठा बंगलो असेल तर नाही होऊ शकत, मोठी बिल्डिंगचं नाही होऊ शकत. तुम्ही ऑफिसला जाता, तुमच्या ऑफिसची हालचाल होते का? ऑफिस मधल्या सामानाची हालचाल होऊ शकते, ऑफिसची हालचाल होत नाही. तुम्ही कॉलेजला जाता, कॉलेजची हालचाल होते का? कॉलेज आज इकडे तर उद्या तिकडे असं होतं का? कॉलेज त्याच ठिकाणी आहे, कॉलेजची हालचाल होत नाही. एखादं शहर आहे, एखाद्या शहराची हालचाल होते का? की शहर आज तिकडे, मला पुण्याला जायचं होतं, अरे मी इकडे गेलो होतो नगरच्या पुढे, पुण्यात तिकडे होतं, अरे आज इकडे नाशिक तिकडे गेले पुणे, असं होतं का? तिथेच येते, एकाच ठिकाणी आहे. म्हणजे ठिकाणाची हालचाल होत नाही, ते प्लेस आहे. रोडची हालचाल होत नाही, म्हणजे काही रोड वगैरे असेल, ठिकाण असेल, कोणते ठिकाण, ठिकाणाची हालचाल होत नसते, ते स्थिर आहेत. अजून एक एक्झाम्पल द्या, विदाउट एक्झाम्पल. ओ भाई तुम्ही सुपारी घेऊन आले काय माझी? अजून एक एक्झाम्पल द्या विदाउट एक्झाम्पल. हा, काही जड वस्तू मारा मला फेकून एकदा. तर लक्ष द्या. तर लक्ष द्या, चॅट जीपीटीवर सर्च करतो मी आता लगेच, सुसाईड करण्याची मेथड, त्रास नव्हता सुसाईड कसं करते. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी कन्फ्युज केलं तुम्हाला, ज्या गोष्टींची हालचाल होऊ शकते, स्वतःवरून असेल की दुसऱ्याच्या माध्यमातून असेल, त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. काय काय तुम्हीच विचार करा, कशा कशा ऑब्जेक्ट म्हणतात त्याला. आता काय जे असेल ते ऑब्जेक्ट सगळे, ठीक आहे. आणि आता ज्याची हालचाल होऊ शकत नाही ते असतात कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंटचा अर्थ समजून घ्या. पहिली गोष्ट काय तर कॉम्प्लिमेंट, एल ई बर का, एल आय जर असतं, मी जर म्हटलं असं एल आय, तर काय होतं, कॉम्प्लिमेंट म्हणजे स्तुती, समोरची तारीफ करणे, थोडे गोड शब्द बोलणे, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट. हे कॉम्प्लिमेंट एल ई वाला कॉम्प्लिमेंट आहे. मग हे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटचा अर्थ तुम्ही डिक्शनरीला सर्च करा, त्याला म्हणतो आपण पूरक. पूरक. पूरक म्हणजे पूर्ण करणार. पूरक म्हणजे काय, पूर्ण करणार. मग वाक्यामध्ये टाकायचं तर वाक्यात पूर्ण करण्यासाठी काय लागणार आहे, अद्रक लसूण लागणार आहे का? नाही. वाक्यामध्ये पूर्ण करायला काय लागणार आहे, शब्द. वाक्य पूर्ण करण्याचे म्हटल्यावर शब्दच लागतील ना, वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्द लागतील. मग याला म्हणतो आपण वाक्यपूरक शब्द. जिथे तो गेला त्याची व्हॅल्यू तशी बनणार आहे, वाक्यपूरक शब्द. इथे लक्षात, व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी बदलणार ना, व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी बदलणार आहे. इथे लक्षात. म्हणजे कॉम्प्लिमेंट इथे वाक्यात आला, त्याच्यामध्ये आपण वाक्यपूरक शब्द. तुम्ही माहिती ना, एखादं छपरी इकडे तिकडे फिरतं, समजा छपरी शब्द एकदम बेस्ट आहे, छपरी इकडे तिकडे फिरतं, तुम्ही पाहत असाल ना. पण ते छपरी एखाद्या नवरत्या सोबत गेला, तो पण तो लांडगा पाहिला असेल ना, म्हणजे व्हॅल्यू बदलली त्याची. त्याची व्हॅल्यू कशामुळे बदलली, त्या नवरदेवामुळे. तिथे गेला तो, त्याची व्हॅल्यू बदलली, त्यालाच लोक वर करतात त्याची. इकडे तो छपरी आहे, असा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट वाक्यात आला म्हणजे याला काय म्हणतो आपण, वाक्यपूरक शब्द टाकण्यासाठी कॉम्प्लिमेंटचा वापर होतो. इथे लक्षात. मग पूरक न म्हणता याला आपण वाक्यपूरक म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, वाक्यपूरक. वाक्य पूर्ण करण्यासाठी लागणारे शब्द जे असतील ते सगळे शब्द प्रोव्हाइड करतो, त्याच्यामुळे आपण याला कॉम्प्लिमेंट म्हणतो. आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट थोडा फरक बघू ना आपण एकदा परत. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, हालचाल होणाऱ्या गोष्टी. याला कॉपी करतो बघा, इकडे कॉपी केलं, पेस्ट. बघा, हालचाल होणाऱ्या गोष्टी म्हणजे ऑब्जेक्ट होय. ते ऑब्जेक्ट, बरं ठीक आहे, जाऊ दे, ठीक आहे, दुसरं लिहितो. हालचाल, हालचाल म्हणजे मुवमेंट, हालचाल होणाऱ्या किंवा न होणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ तसेच ठिकाण. ठिकाण म्हणजे कॉम्प्लिमेंट. अरे माईक बंद करा मॅडम जी. कॉम्प्लिमेंट होय. येते लक्षात. म्हणजे काय, लक्ष द्या, हालचाल होणाऱ्या गोष्टी ऑब्जेक्ट मध्ये येतात. आता त्याच्यामध्ये ठिकाण राहू शकत नाही, कारण ठिकाणाची हालचाल होत नाही.
याच्यामध्ये वस्तू व्यक्ती पदार्थ आहेत बरं का, इकडे लक्ष द्या, याच्यात वस्तू व्यक्ती पदार्थ या सगळ्यांची हालचाल होते. वस्तूची पण हालचाल होते, कोणती वस्तू असेल हालचाल होते की नाही, व्यक्तीची पण हालचाल होते, व्यक्तीची सुद्धा हालचाल होते प्रत्येक व्यक्तीची, आणि नंतर पदार्थ असेल कोणत्या पदार्थाची सुद्धा हालचाल होते, होते की नाही, या सगळ्यांची हालचाल होते. त्याच्यामुळे याला ऑब्जेक्ट म्हणू शकतो आपण. पण याच्यामध्ये ठिकाण येऊ शकत नाही, याच्यामध्ये ठिकाण येऊ शकत नाही. कारण काय, ऑब्जेक्ट नाही ठिकाण, ठिकाणाची हालचाल होत नाही. हालचाल होत नाही म्हटल्यावर ते ऑब्जेक्ट नाहीच आहे. हालचाल होत नाही म्हणजे ऑब्जेक्ट नाहीये. लिहू नका सर, लिहू नका, कॉपी सेंटरला पाहिजे तुम्ही, लक्ष द्या. ज्यावेळेस त्याची हालचाल होत नाही ते ऑब्जेक्ट राहूच शकत नाही. आपण आता एक्झाम्पल्स बघूया काही, आपण एक्झाम्पल्स बघूया. ऋषिकेश सकपाल सरांच्या विनंतीला मान देऊन आपण एक्झाम्पल्स घेऊया थोडेसे. बघा, लक्ष द्या. तर एक्झाम्पल्स असे आहेत, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, आय ईट अन ऍपल. याचा अर्थ काय होतो, मी एक सफरचंद खात असतो किंवा खातो. एव्हरीडे म्हणा, डेली म्हणा, काय म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही. आय ईट अन ऍपल. आय म्हणजे मी. कधी लिहायचं सर, नंतर लिहायचं तुम्हाला घरी, आता काहीच लिहायचं नाही. मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला देणार आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा नंतर घरी लिहायचं. इथे क्लासमध्ये काहीच लिहायचं नाही. नोटबुक, पेन, पिन सगळे कपाटात बिलकुल लॉक करून ठेवा, त्याला पासवर्ड बिसवर्ड लावून ठेवा. क्लासमध्ये काहीच लिहायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. क्लासमध्ये लिहिल्यावर तुमचं लक्ष राहणार नाही, येते लक्षात. आणि जे क्लासमध्ये लिहितील तर समजून चला, तुम्ही पण बघा एकमेकांना, जे क्लासमध्ये लिहितील समजायचं ते चिटिंग करून पास झालेले, कॉपी सेंटरला पास झालेले आहेत 100% बिलकुल. त्यांना ती सवय असते, टीचरने काही म्हटलं पटापट पटापट लिहून घ्यायचं, वेळ नसतो ना, त्याच्यामुळे ते कॉपी सेंटरला पास झाले समजायचं. आता जे लिहितील समजा ते कॉपी सेंटरला पास झालेले आहेत. ठीक आहे. आय म्हणजे मी, ईट म्हणजे खाणे, तर आपण इथे म्हणतो मी खातो, आणि ॲन म्हणजे एक. ॲन म्हणजे काय, त्याला इनडेफिनिट आर्टिकल म्हणतो आपण, ते पुढे येणार आहे तुम्हाला. ॲन ऍपल म्हणजे एक सफरचंद. मी एक सफरचंद खातो किंवा खात असतो, याचा अर्थ असा होतो. आता लिहू आपण इथे, काय करू आपण. मी बरं ठीक आहे, एक काम करतो, याला एक्झाम्पल वाईज घेऊ आपण, याच्यानुसार घेऊ आपण. याला काय करू आपण, फॉर्मॅट नुसार घेऊ आपण. चला फॉर्मॅट घेऊ आपण पहिले इकडे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेऊ आपण. सब्जेक्ट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट, बरोबर की नाही. हा आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला असतो. नसेल माहिती काळजी करू नका, एक्झाम्पल वर पण समजणार आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट घेऊ तुमच्या हिशोबाने, पहिला तुमचा जो हिशोब असतो तसा, आणि माझ्या हिशोबाने घेऊ आपण सब्जेक्ट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट, असा घेऊ. कम्पेअर करायचं ना आपल्याला, की ऑब्जेक्ट का नको, कॉम्प्लिमेंटच का, हे कम्पेअर करायचं आपल्याला, बघायचं. बघा लक्ष द्या, एक वाक्य लिहिलो मी, आय ईट अन ऍपल, मी एक सफरचंद खात असतो. आता याला बघू आपण कसं कसं मांडलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला की अशाच प्रकारे वाक्यबद्ध फॉर्मेशन असेच राहतात. बघा, आय म्हणजे काय, सब्जेक्ट, सब्जेक्ट साठी आपण आय घेतला, बरोबर इथपर्यंत वाक्य. आणि पुढे बघा, इट म्हणजे काय, व्हर्ब आहे, बरोबर आहे वाक्य इथपर्यंत, इट पर्यंत. आणि पुढे बघा, अन ऍपल म्हणजे काय, एक सफरचंद. आता सफरचंदाची हालचाल होते का, सफरचंद हालचाल होते का, होते की नाही. सफरचंदाची हालचाल होते. सफरचंद इकडून तिकडे फेकू शकतो, नेऊ शकतो, विकू शकतो, विकत घेऊ शकतो, फेकून मारू शकतो, काही करू शकतो आपण. म्हणजे काय, या ठिकाणी ऑब्जेक्ट मध्ये तो सफरचंद. हे वाक्य या फॉर्मॅट नुसार बरोबर आहे. आय ईट अन ऍपल, आणि तुम्हाला जो फॉर्मॅट शिकवला, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे. चुकीचं काहीच शिकवलं नाही सरांनी, इथपर्यंत बरोबर शिकवलं. आता एखादं वाक्य दुसरं बघूया, असं बघूया आपण. बघा, आय ईटच्या ठिकाणी आपण काय करू, आय गो टू, किंवा आय गो होम, होम चालतं बरं का, आय गो टू मार्केट. बघा लक्ष द्या, हे टू जे आहेत ना, हे टू नाही जर लावलं तरी चालतं. गो नंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी जाता तर टू नाही लावलं तर चालतं. मी घरी जातो, आय गो टू होमच्या ठिकाणी तुम्ही आय गो मार्केट सुद्धा म्हणू शकता, आय गो होम म्हणू शकता, आय गो ऑफिस सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, तर असं तुम्ही वापरू शकता. बघा, आय गो टू मार्केट, याचा अर्थ काय होतो, मी मार्केटला जातो, मी मार्केटला जातो. आता बघा, फॉर्मॅट बघूया आपण वरचा. सब्जेक्ट साठी आपण आय घेतलो, बरोबर, इथपर्यंत वाक्य बरोबर. व्हर्ब साठी आपण काय घेतलो, गो म्हणजे व्हर्ब आहे, तुम्हाला माहिती आहे, व्हर्ब, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. आता ऑब्जेक्ट साठी आपण काय घेतलो, टू मार्केट. आता मार्केटची हालचाल होते का, मार्केटची हालचाल होऊ शकते का, इकडून तिकडे मार्केट जातं का, नाही जात. मग या फॉर्मॅटनुसार वाक्य चुकीचं आहे की नाही. एक तर वाक्य चुकीचं, नाही तर फॉर्मॅट चुकीचा. तर दोघांची जोडी लागतच नाही, दोघांची जोडी लागतच नाही, कारण फॉर्मॅट मध्ये ऑब्जेक्ट सांगितलं आणि इकडे आपण मार्केट हे काय घेतलं, ऑब्जेक्ट नाहीच आहे, मग वाक्य बनणार नाही.
एक तर फॉर्मॅट बरोबर किंवा वाक्य बरोबर. पण मला सांगा, असं वाक्य बोलावं लागतं की नाही आपल्याला? असं वाक्य आपण नेहमी बोलतो. बरं, आय गो टू होम, आय गो टू मार्केटच्या ठिकाणी आय गो टू होम पण बोलतो आपण बऱ्याच वेळेस. होम म्हणा, आय गो टू एखादं समजा पुणे म्हणू आपण, एक सिंपल बघा, आय गो टू पुणे, मी पुण्याला जातो, मी ऑफिसला जातो, कुठेही जातो. काय जे असेल आय गो होम असं पण चालेल. इथे लक्षात, म्हणजे काय, हे वाक्य बोलावे लागतात. हे वाक्य बोलणं गरजेचं आहे. हे वाक्य आपण नेहमी बोलतो. आय गो टू कॉलेज पण चालतं, मी कॉलेजला जात असतो. म्हणजे हे वाक्य बोलावे लागतात. मग वाक्य आपण चुकीचं म्हणू शकतो का? हे वाक्य चुकीचे म्हणू शकतो का? वाक्य तर बरोबर आहे, मग याचा अर्थ फॉर्मॅट चुकीचा म्हणावा लागेल. फॉर्मॅटमध्ये कुठेतरी चुकी झाली आपल्या. मग आपण काय केलं, या ठिकाणी असा फॉर्मॅट टाकला. आता झंझटच खतम बिलकुल. ऑब्जेक्ट म्हणजे हालचाल होणाऱ्या गोष्टी आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे सगळ्याच गोष्टी. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, ठिकाण सगळं चाललं. मग कॉम्प्लिमेंट मध्ये ठिकाण पण चालतं, कॉम्प्लिमेंट मध्ये ऑब्जेक्ट पण चालतं, कॉम्प्लिमेंट मध्ये ऍपल पण चालतं, कॉम्प्लिमेंट मध्ये पुणे पण चालतं, घर पण चालतं, ऑफिस पण चालतं, मार्केट पण चालतं. कॉम्प्लिमेंटचा अर्थच होतो वाक्यपूरक शब्द. कॉम्प्लिमेंटचा अर्थ होतो पूरक, आणि वाक्यात टाकतो त्याच्यामुळे वाक्य पूरक असं त्याला म्हणतो आपण. आणि काय लागणार त्याला? शब्द लागणार. त्यामुळे कॉम्प्लिमेंट मध्ये सगळंच येऊ शकतं. कॉम्प्लिमेंट मध्ये अर्धवट होत नाही. कॉम्प्लिमेंट म्हणजे एव्हरीथिंग, सगळंच घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे. आणि आपण शाळेत शिकलो काय? ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट शिकलो आपण, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वाक्य चुकीचे होतील फॉर्मॅट नुसार. हे वाक्य चुकीचं झालं तर ऑब्जेक्ट नुसार. ऑब्जेक्ट नुसार जर घेतलं आपण, या फॉर्मॅट नुसार घेतलं तर हे वाक्य चुकीचं ठरलं. पण या फॉर्मॅट नुसार घेतलं तर हे पण वाक्य बरोबर आहे आणि हे पण वाक्य बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला याच्यानंतर कधीही कॉम्प्लिमेंटचाच यूज करायचा. आणि भरपूर वाक्य असे येणार, भरपूर फॉर्मॅट्स असे येणार आहेत की त्याच्यामध्ये ऑब्जेक्टही राहणार आणि कॉम्प्लिमेंटही राहणार. आणि तुम्हाला जर म्हटलं असतं ऑब्जेक्ट, तर तुम्हाला दोन दोन ऑब्जेक्ट येतील एका वाक्यात. एका फॉर्मॅटमध्ये दोन ऑब्जेक्ट, तीन ऑब्जेक्ट राहतील, तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. ऑब्जेक्ट कोणता घेऊ, हा घेऊ की तो घेऊ, असं होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करणार, ऑब्जेक्ट ठेवणारच नाही, किंवा ऑब्जेक्ट ठेवायचं आपण ऑब्जेक्ट वेगळ्या ठिकाणी ठेवणार आणि कॉम्प्लिमेंट ठेवणार. ऑब्जेक्टला वेगळी जागा देणार आपण, आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, उरलेलं सगळं. उरलेलं सगळं म्हणजे कॉम्प्लिमेंट. वाक्य कुठपर्यंत बनणार बघा, सब्जेक्ट घेतला, याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब राहतो एक अमेरिकन टोनिंग नुसार, आणि ब्रिटनच्या टोनिंग नुसार हेल्पिंग वर्ब राहत नाही. तर ते पण शिकवणार मी तुम्हाला, अमेरिकन लँग्वेज कशी, ब्रिटनची लँग्वेज कशी, दोन्ही कम्पेअर करून शिकवणार तुम्हाला. तुमच्यातले काही लोक अमेरिकेला जातील, काही लोक ब्रिटनला जातील, काही लोक कुठे जातील, युके, युएस कुठे जातील, सांगता येत नाही. ठीक आहे. तर सब्जेक्ट नंतर आपण वर्ब घेतलो, इथपर्यंत वाक्य संपलं. पण इथून कॉम्प्लिमेंट पासून वाक्य काय होतं, यात कोणतं बंधन राहत नाही. थोडंफार मागे पुढे झालं तर काही मोठं बंधन राहत नाही. इथून वाक्य किती वाढू शकतं, लिमिटेड नाही, आता अनलिमिटेड, किती वाढू शकतं. येणार पुढे आपला हळूहळू करता करता, आजच होणार नाही एकदम. तर आता अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा, मला आवडतं एक्झाम्पल, एक माझ्या आवडीचं एक्झाम्पल घेतो. हा, लक्ष द्या. कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट मध्ये फरक बघू आपण परत एकदा. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटच का शिकायचं, कॉम्प्लिमेंट का शिकायचं हे बघूया आपण. लक्ष द्या, अरे इकडे लक्ष द्या ना मॅडम. कॅमेरा बंद आहे तुमचा, मेकअप नाही केला तुम्ही? हा, ज्यांनी कॅमेरा बंद ठेवलाय त्यांनी समजायचं मेकअप नाही केला. ठीक आहे, सगळ्यांनी कॅमेरा सुरू करायचा आहे. कॅमेरा कोणाचा बंद नकोय, कॅमेरा सगळ्यांनी सुरू करा. आणि या क्लासमध्ये हे कोण आहे, पूजा लोंढे, पूजाजी करा, कॅमेरा सुरू करा. आपला ऑफलाईन क्लास सारखं शिकायचंय आपल्याला. या ठिकाणी लपून छपून क्लास नाही करायचा. सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, बिलकुल समोरासमोर, बिलकुल डेअरिंग आलं पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. प्रियंका कराडे, प्रियंकाजी कॅमेरा सुरू करा प्लीज. अजून कोणाचा बंद आहे? हर्षदा, हर्षदा तुम्ही आहे का क्लासमध्ये, ऍडमिशन आहे का हर्षदा तुमचं? तुमचं आडनाव काय, आडनाव टाकलं नाही तुम्ही, तुमचं सरनेम टाकलं नाही तुम्ही. सरनेम टाकायचं प्रत्येकाने. कल्पना कोण आहे? कल्पनाची तुम्ही सरनेम टाकायचं, प्रत्येकाने सरनेम टाकायचंय. सरनेम जर नाही टाकलं तर त्या ठिकाणी सोनम मुलके सर कॉम्प्लिमेंट मध्ये पदार्थवाला सेंटेन्स, अपदार्थ काय रे, आईस्क्रीम, आईस्क्रीम पदार्थ आहे. आय इट अन आईस्क्रीम एव्हरी डे, मी दररोज एक आईस्क्रीम खाते. झाला तुमचा एक्झाम्पल. पदार्थ म्हणजे खाण्यापिण्याची वस्तू म्हणतो आपण त्याला. लिक्विड असेल, काही खाण्यापिण्याचे असेल तर आपण पदार्थ म्हणू शकतो, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता आपण परत बघूया की अजूनपर्यंत टीचर लोक आपला ऑब्जेक्टच का शिकवत होते. सिंपल आहे बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता, जॉईंट फॅमिलीमध्ये राहता, किंवा तुम्ही अशा फॅमिलीमध्ये राहता की तुमचे आजी आजोबा पण आहेत, आजी पण आहे, आजोबा पण आहे, तुम्ही पण आहात, सगळेजण सोबत आहे. मग जॉईंट फॅमिलीमध्ये कसं असतं, आल्या गेल्या महिन्यामध्ये कोणाचा ना कोणाचा बर्थडे असतोच, असतोच की नाही, प्रत्येक महिन्याचा. नसला बर्थडे तर मग तारखेनुसार पण, तिथीनुसार पण, दोन्ही नुसार साजरा करतो आपण.
केक खायचा म्हटल्यावर बर्थडे केव्हा येऊ शकतो, त्याचं काय, एक दिवस तारखेनुसार केला, दुसऱ्या दिवस तिथीनुसार. तर लक्ष द्या, आता समजा तुमच्या घरी तुमच्या आजीचा बर्थडे आहे, तुमच्या आजीचा बर्थडे, आजी येते लक्षात, आजींचा बर्थडे आहे. आता आजीजवळ सगळ्या गोष्टी आहेत, पण आजीजवळ मोबाईल नाहीये, आजीजवळ मोबाईल नाहीये. मग तुम्ही आजीला म्हटलं, आजी मला तुला गिफ्ट करायचा एक मोबाईल, तर कोणता घेऊ? आजी म्हणणार का iPhone 17 Pro Max दे, असं म्हणणार का आजी? आजी म्हणणार का? आजीला काय करायचंय? आजीला फक्त कॉल येणे जाण्याची मतलब आहे. आजीला कोणता मतलब आहे? आजीला कुठे सेल्फी ठेवायची का, डीपी ठेवायची का, का आजीला कुठे रील्स बनवायची का? नाही. आजीला फक्त कॉल येण्याशी मतलब, जाण्याशी मतलब, एवढाच मतलब आहे आजींचा. मग आजी काय म्हणणार, फीचर फोन दे बेटा मला, साधा साधा फोन दे बटन्सवाला. ठीक आहे, मग तुम्ही आजींना बटन्सवाला फोन देणार आहे. तुम्ही आजींना आयफोन गिफ्ट करणार का? आणि आजी तुम्हाला आयफोन मागणार का? आजीला कोणती सिक्युरिटी पाहिजे? आजीला कोणती सिक्युरिटी पाहिजे? आजी सरळ जे येईल मनात ते बोलून टाकणारी आजी राहते. मग आजींना आपण स्मार्टफोन न यूज देता आपण काय करणार, आयफोन सोडा, स्मार्टफोन पण आजी एक्सेप्ट नाही करणार, कारण आजींना वागवण्याचा प्रॉब्लेम येईल, आजींना तो सांभाळण्याचा प्रॉब्लेम येईल, कॅरी करता येणार नाही व्यवस्थित. आजी काय म्हणणार, बेटा मला साधा फोन दे, साधा फोन दे. साधा फोन म्हणजे कसा, हे असा, येते लक्षात. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 स्टार असं काही असतं ते, है ना. तर असा मोबाईल घेऊन दे म्हणणार. मग आजीला आपण असा मोबाईल गिफ्ट करणार, असा मोबाईल गिफ्ट करणार. आता मला सांगा, आता आजी खुश, आजी जो मोबाईल आला याच्यामध्ये गाणे बिन लागतात एवढे थोडे छोटे छोटे, याच्यामध्ये कॅमेरा नाही छान, याच्यामध्ये काय आजी सेल्फी काढू शकत नाही, याच्यामध्ये आजी युट्यूब वापरू शकत नाही. युट्यूब नाही बघा, युट्यूब आहे का? युट्यूब नाही. इंस्टाग्राम आहे का? नाही. याच्यामध्ये ट्विटर आहे का, म्हणजे एक्स आहे का? नाही. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत का? फेसबुक आहे का? नाही. व्हॉट्सअप आहे का? नाही. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, कॉल येणे आणि जाणे, तेवढ्यासाठी पुरेसा आहे. पडला तरी झंझट नाही, फुटला तरी झंझट नाही. येतं लक्षात. कुठे पडला हरवला तरी टेन्शन नाही, असा हा फोन राहणार आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये तुमचा बर्थडे आहे. आता आजी काय म्हणणार की माझ्या बर्थडेला फोन गिफ्ट केला, आता याला पण एक फोन गिफ्ट करायचा. आता पुढच्या महिन्यामध्ये तुमचा बर्थडे आहे आणि आजीने तुम्हाला विचारलं की बेटा मी ना, माझी इच्छा आहे की तुला मोबाईल गिफ्ट करावा, तर कोणता करू? आता सांगा बरं तुम्ही कोणता म्हणणार? आजी पैशावली आहे, आजीच्या नावावर प्रॉपर्टीज आहे अजून पण, कोणता म्हणणार तुम्ही? अँड्रॉइड, बरोबर बरोबर. कोणता म्हणणार? स्मार्टफोन म्हणणार. काही लोक आयफोन म्हणतील, हा, काही लोक म्हणतील की आजी का घ्यालू पडून आजीला, आता आजी आता बिलकुल मूड मध्ये आहे, आजीकडून पूर्ण घेऊनच टाकू आता, काय जे काय घेणार आजीकडून आपण? अँड्रॉइड, आयफोन, स्मार्टफोन असा घेणार की नाही? iPhone 17 Pro 256 GB, वा क्या बात आहे, घ्या आजीला, घ्या लुबाडून. तर लक्ष द्या, लॅपटॉप आणि मोबाईलचा विषय चालू आहे बाबू. कोणत्या जगात आहे? कोणी रुपेश का कोळी, मोबाईलचा विषय सुरू आहे, लॅपटॉपचा नाही. आजी लॅपटॉप फेकून मारल्या का दिवस, तर मोबाईल विचारला, मोबाईल सांगा आजीला. तर आजीने विचारलं मोबाईल कोणता घेऊन देऊ, मग तुम्ही काय म्हणणार? तुम्ही म्हणणार का फोन घेऊन द्या हा साधा, असं होईल का? आजीने म्हटलं एक नाही दोन देते, तुम्ही काय म्हणणार? दोन नको, काय नको, ठेव तुलाच ते. तुम्ही घेणार का? अहो दोन आजीने चार दिले तर घेणार नाही, बरं घेतला तुम्ही समजा. मला सांगा, आता तुम्ही एखाद्या लग्नात गेले किंवा एखाद्या कार्यक्रमात गेले कुठे, आणि तुम्हाला स्टेजवर जर फोन आला, हा वाजला, छय्या 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 काय असतं ते, हे जर वाजलं समजा याच्यामध्ये, तुम्ही रिसिव्ह करू शकता का? किती अपमान त्याच्यामध्ये. शूटिंग सुरू आहे तुमच्यावर, बिलकुल कॅमेरा सुरू आहे बिलकुल, आणि तुम्हाला वाजलं तो मोबाईल, अहो तुम्ही म्हणणार जीव देईल मी तिकडे, उडी मारून कुठेतरी जीव देईल, पण हा फोन काढणार नाही बाहेर, शूटिंग मध्ये नाही आला पाहिजे. 2026 सुरू आहे आणि मी हा फोन, कसं काय पॉसिबल आहे? येते लक्षात. तर आपण मरण ऍक्सेप्ट करू पण हा फोन ऍक्सेप्ट करणार नाही, असं जनरेशन आहे. तर हा फोन आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग आपलं काय असतं? टॉप नॉच, बिलकुल झकास. येते लक्षात. असा आपण फोन टॅप झाला थोडासा तो, पण आपण मोबाईल समजला. तर तुम्ही काय करणार? असा मोबाईल घेणार. आता या मोबाईल मध्ये काय काय गोष्टी आहेत? या मोबाईल मध्ये काय काय आहे? कोणतरी माईक सुरू केलाय परत, कोणतरी माईक सुरू केलाय, कोण आहे माईक वाले? यांचा कॅमेरा बंद असेल, ज्यांचा माईक सुरू होतो ना त्यांचा कॅमेरा बंद असतो, बघ तुम्ही ऑब्झर्व करायचं कधी पण. मी सांगतो तुम्हाला, ज्यांचा माईक सुरू होतो यांचा कॅमेरा कधी पण बंदच राहतो. आणि ऐकणारे लोक नाही ते, यांना क्लासच्या बाहेर गेल्याशिवाय जमत नाही.
जे लोक कॅमेरा बंद ठेवतात यांना क्लासच्या बाहेर करणं गरजेचं राहतं, कारण हे ऐकत नाही तसे. यांना जेव्हा 2 दिवस क्लासच्या बाहेर ठेवतो ना तेव्हा रिक्वेस्ट करतात, मग सर घ्या ना सर, घ्या ना सर, घ्या ना सर. ठीक आहे, तसं नाही. कोण आहे रुपेश, कोण आहे रुपेश, रितेश, रितेश अरे कॅमेरा बंद आहे काय समजणार तुला? अद्रक लसूण कर सुरू, कॅमेरा कॅमेरा सुरू कर बेटा. रितेश दिसायला हँडसम आहे तू, कर सुरू कॅमेरा, करू शकतोस तू, तू सगळं करू शकतोस, कम ऑन. कर सुरू. नाही करत सुरू, राहू दे माता, नाही करत तर नाही करत. बघा हा स्मार्टफोन आहे, याच्यामध्ये काय काय असणार आहे? याच्यामध्ये युट्यूब पण आहे, याच्यामध्ये व्हॉट्सअप पण आहे, याच्यामध्ये फेसबुक पण आहे, याच्यामध्ये ट्विटर पण आहे, याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम पण आहे, याच्यामध्ये फेसबुक पण आहे, याच्यामध्ये कॉल्स पण चांगले जातात, याच्यामध्ये व्हिडिओ कॉल्स करू शकता, याच्यामध्ये सगळंच आहे ना, याच्यामध्ये सगळंच आहे. याच्यामध्ये तुम्ही 4 व्हॉट्सअप ठेवू शकता, प्रत्येकाला वेगवेगळा नंबर, म्हणजे येतं लक्षात. म्हणजे तुम्ही सगळं करू शकता या मोबाईलमध्ये. या मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी होतात, या मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. असा हा मोबाईल आहे. सेल्फी काढू शकता चांगली, फिल्टरवर फिल्टर लावून काढू शकता, डीपीला ठेवता, तर हे तुम्ही सगळ्या मोबाईलमध्ये करू शकता. इकडे तुमची सेल्फी निघेल का? आधार कार्ड पेक्षा खतरनाक सेल्फी निघेल. इथे लक्षात, आधार कार्ड पेक्षा खतरनाक निघेल. त्याच्यामुळे म्हणतात ना की जग एवढं पण वाईट नाहीये, आधार कार्ड एवढं जेवढं दिसतं तेवढं जग वाईट नाहीये, आणि जग व्हॉट्सअपला डीपी जेवढं दिसतं तेवढं पण सुंदर नाहीये, जग मीडियम आहे. इथे लक्षात. तर या ठिकाणी या मोबाईलमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, आणि याच्यामध्ये नाही आहेत. याच्यामध्ये कॉलिंग आहे, ओके, याच्यामध्ये पण कॉलिंग आहे, ओके. म्हणजे काय, हा ऑब्जेक्ट झाला, हा झाला ऑब्जेक्ट. लक्ष द्या सर, हा झाला ऑब्जेक्ट. याच्यामध्ये लिमिटेड गोष्टी आहेत, लिमिटेड गोष्टी आहेत. याच्यामध्ये कॉलिंग आहे, ते याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे कॉलिंग. मग आता शाळेत आपल्याला का शिकवतोय सर ऑब्जेक्ट? लिमिटेड गोष्टी आहेत, ऑर्थोडॉक्स जुन्या पारंपरिक गोष्टी आहेत. याच्यामध्ये सोहम पट्टे, तुला सांगितलं ना रे बाबा, मोबाईल एका ठिकाणी ठेव बेटा समोर. हा, ओय पठ्ठे, ए बेटा, अरे मोबाईल एका ठेवायचा बेटा समोर. असा असा झोपून क्लास करतोय, म्हातारा झाला की काय? वय किती तुझं? हार्डली 12-15 वर्ष वय असेल, झोपतोय आताच. असं बसला पाहिजे दररोज, तर कॉल करेल तुझ्या पप्पांना, सांगेल मी क्लासच्या बाहेर करतो म्हणून. ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे हे असं मोबाईलच्या सारखी गोष्ट आहे ती, अर्धवट गोष्टी, अर्धवट गोष्टी म्हणजे रफ अँड टफ आहे. चुकलं तर चालतं, बरोबर चालतं, अशा रफ अँड टफ आहे. पण सांगतोय आजच्या जमान्यात हे चालत नाही. आजच्या जमान्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा पाहिजे, अशा असल्या पाहिजे. थँक्यू सो मच मंडळ, आभारी आहे तुमचं, म्हणजे आमचं मंडळ तुमचं आभारी आहे. तर हा झाला काय, हा झाला आताचा जमाना, हा आताच जमाना झाला. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, टोटल सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये अर्धवट. परत सुरू केला कोणतरी माईक. शक्ती, शक्ती चेक करता तुम्ही आपल्याकडे शक्ती आहे का? हा, तर हा झाला काय, हा जुन्या पद्धती झाला. सरांनी हे शिकवलं कारण त्यांना वाटलं कशाला टेन्शन घेत बसता, बरं बस टेन्शन नको जास्त, काय नको. बरोबर आहे. आपल्या घरी पण जुने लोक असतील, काय म्हणतील, साधा मोबाईल घेऊन दे, कधी पाण्यात पडला, कधी कुठे पडला, कधी काही झालं, चोरून नेला, काही नेलं तरी टेन्शन नाही, नॉर्मल गोष्ट आहे. पण या ठिकाणी थोडंसं जपावं लागेल. शिकायचं असेल तर जपावं लागेल, सांभाळून ठेवावं लागेल व्यवस्थित, तेव्हा चालणार आहे. पण आजच्या मॉडर्न लाईफ मध्ये आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही. याच्याशिवाय शिकले तर भरपूर गोष्टींना तुम्ही मुकणार आहेत, भरपूर गोष्टींना तुम्ही सामोरं जाऊ शकत नाही, भरपूर गोष्टी तुमच्या राहणार आहेत जर आपण याच्याशिवाय शिकलो तर. इथे लक्षात, आजकाल तुमचा साधा फोन असेल, तुम्ही किती गोष्टींपासून वंचित राहता मला सांगा. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला याच्यामध्ये भेटतच नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टींपासून वंचित राहतो. पण आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्या ऍडव्हान्स प्रकारे शिकायचंय. थोडंसं अवघड जाईल, पण शिकवणारा पण आहे ना मी खतरनाक, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून समजून जातील इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. किती अवघड टॉपिक असू द्या, इतका इझी वेने शिकवणार, इतका जबरदस्त वाटेल तुम्हाला की अरे विनाकारण टेन्शन घेत होतो आपण याचं. शाळेमध्ये असताना खूप टेन्शन घेतलं, इथे आलो तर समजलं का रे इतकं सोपं आहे. इथे लक्षात, काळजी करायचं काम नाही, टेन्शन घेऊ नका. आणि अगेन तेच की तुम्ही कधी 9 वाजून 5 मिनिटचे झाले, शिल्लक 10 मिनिट झाले, तर काळजी करू नका. क्लास होतो, 100% होतो. कुठे आपल्याला कोणती घाई नाही, काही नाही, काही नाही. आणि असं काही नाहीये कधी एखादी सुट्टी पण झाली, असं समजायचं नाही की सुट्टी झाली, एक दिवस गेला का माझा, असं होत नाही. एक्सटेंड केलं जातं पुढे ते. आणि मोजून मापून मी शिकवत नाही की 60च दिवस शिकवायचं, बस झालं, संपला विषय, कमर्शियली तुमचं पैसे तेवढे घेतले, तुमचं तेवढं शिकवलं, असं होत नाही. इथे इथे भरभरून दिलं जातं, भरभरून दिलं जातं, कारण तुमचे रिझल्ट चांगले आले पाहिजे, तुम्ही लोक चांगले बोलले पाहिजे कधी उद्या मला.
म्हणजे तुमच्या शहरात आला तुम्ही मला भेटले पाहिजे, तुम्ही मला कॉल केला पाहिजे, कधी तुमचा कुठे जॉब लागला तुम्ही मला सांगितलं पाहिजे, सर जॉब लागला माझा इथे कुठे. अशा गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे बॉन्डिंग तयार झाली पाहिजे. माझा स्टेटस ठेवला तर जवळपास स्टेटस माझे 8-8,500 लोक स्टेटस पाहतात आणि त्या स्टेटस मध्ये लाईक करणारे एवढे राहतात की ते बघावं लागतं की कोणी कोणी लाईक केलं, म्हणजे एवढं हे होतं. स्टेटस मला तुम्हाला महिन्यात एकच दिसतं फक्त बॅच सुरू होण्याच्या दिवशी, बाकी स्टेटस दिसत नाही. तर लक्ष दिसत नाही म्हणजे ठेवतच नाही. तर लक्ष द्या, ठेवत जाईल इथून पुढे आता. तर लक्ष द्या, हे जे आहेत ना हे ऍडव्हान्स इंग्लिश आहे, ही ऍडव्हान्स इंग्लिश आहे. त्यामुळे आपलं ऍडव्हान्स इंग्लिशकडे जायचंय. ते घिसी पिटी रट्टामार इंग्लिशकडे जायचं नाही. पुढची बॅच बघा 7 मिनिट लेट झालो की नाही आता पुढचे लोक सुद्धा वाट बघतात, त्यामुळे थांबावं लागतं. आणि तुम्ही सुद्धा वाट बघायची. कधी 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 आपल्या तुमच्या अगोदरच्या 8 ते 9च्या बॅचला थोडा उशीर झाला तर मग ते होऊ शकतं, कारण त्यांचं काय सुरू आहे, प्रॅक्टिस सुरू आहे त्यांची, शेवट डिस्कशन पार्ट सुरू आहे, तर त्याच्यामुळे उशीर होऊ शकतो. काही डाऊट आहे कोणाला? स्क्रीनशॉट घ्यायचा बाकी आहे ना? स्क्रीनशॉट घ्या, घ्या इथून स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या. परत त्या मोबाईलचा गळा दाबता की काय? 3 बोट ओढा फक्त त्याच्यावर, मोबाईलचा जीव ना घेऊ. नाही थांबा 1 मिनिट, कोणतं कोणतं आहे? हा, अजून काही आहे का याच्यामध्ये? हे घ्यायचंय का तुम्हाला? हे घ्यायचं हे घेऊन टाका, असू द्या. असलं तर काय नाही, हे नाही. हा घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही, घ्यायचं असेल तर. बाकी याचं काही मोठा हे नाहीये. एक मिनिट, कॉम्प्लिमेंट आहे बरं का, हे ई बरं का, इथे आय सारखं वाटतंय, हे ई आहे. घ्या स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीन दिसत नाही? क्लास कसा करताय मी एवढ्या वेळचा? घेतला? हा घेऊन टाका, एक्झाम्पल म्हणून राहू दे तुमच्याजवळ. घेतला? हा घ्यायचा का? हा राहू द्या, काही घेऊ नका. तर लक्ष द्या, असा सगळा सीन आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? सर हा बोला. घेतला नाही. घेतला नाही? राहू दे बेटा, काय नाही होत, काय नाही घेतला तर. काल पण तेच झालं, आज पण तेच झाले. काल सुट्टी होती सर. परवाची गोष्ट आहे बेटा, परवाची गोष्ट. तू काय कर बेटा, आता आपल्या रेकॉर्डिंग मध्ये जायचं आणि रेकॉर्डिंग मध्ये दिसलं ना जेव्हा म्हटलं स्क्रीनशॉट, तेव्हा घेऊन टाकायचा. ठीक आहे? तेव्हा तू पुढच्या वेळेस अवेअर राहशील. बिलकुल झोपून राहतो, इकडे तिकडे राहतो. सोहमच ना नाव तुझं? सोहमच नाव ना? सोहम? आता बोलणार नाही तो. यस सर. सोहम ना? हा तूच आहे बेटा तो. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे सीन आहे सगळा. हे कोण आहे? वैशाली ज्या गोष्टी. वैशाली तुम्ही कोपऱ्यात का बसल्यात? हा, की टेन्शन आहे तुम्हाला? मग क्लासमध्ये बसा, तुम्ही निवांत या मध्ये बसत जा. क्लासमध्ये तुम्ही पासपोर्ट साईज फोटो असा पाठवता का? कॅमेरामॅनला म्हणता का काढा माझा फोटो? आपण काय करतो, बिलकुल स्क्रीनच्या मध्ये राहतो तसं तुम्ही बसायचंय. असं समजा की पासपोर्ट फोटो काढणं सुरू आहे आपला, स्क्रीनच्या मध्ये बसून बिलकुल कॉन्फिडंट राहायचं. असं नाही, अशाने काय होईल ना की तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही. कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. ठीक आहे? चला करू बंद आजचा क्लास. आजचा क्लास सांगा मला सगळ्यांनी प्लीज चॅट बॉक्स मध्ये. करू बंद? काही प्रश्न आहे कोणाचा? प्रश्न असेल तर विचारा, नसेल प्रश्न तर आजचा क्लास इथेच संपूया आपण. उद्याला पुन्हा भेटूया नवीन ऊर्जेसोबत. गुड नाईट, व्हेरी गुड नाईट. उद्याला पुन्हा भेटूया नवीन ऊर्जेसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय.